चैत्यभूमीच्या डेव्हलपमेंटसाठी आंबेडकर फॅमिलीने सहकार्य करणं अत्यंत आवश्यक आहे आणि लवकरात लवकर महानगरपालिकेकडे पैसे पेंडिंग आहे आणि यासाठी या ठिकाणी भव्य असा स्तूप उभा राहावा. ते जरी करत असले किती दावे तरी RPIला एक मंत्रिपद हवे. त्यामुळे RPIला एक मंत्रिपद पाहिजे, पण आता विस्तार होतो का नाही काय माहीत नाही आहे आणि आमचा विस्तार होणार होता पण तो अजितदादांचा विस्तार झाला, त्यामुळं पुन्हा विस्तार थांबलेला आहे. तशी अजितदादांच्या 40-45 आमदारांची आम्हाला आवश्यकता नव्हती, पण तरीही अजितदादा हे 2019मध्ये शपथ घेण्यासाठी आले होते आणि देवेंद्र फडणवीस त्यांची शपथ झाली होती. तेव्हापासून अजितदादांची इच्छा होती की आपण बाकीच्याने भाग जो हे करा पण ते यापुढे व्यक्ती घेता घ्या. मोबाईल पाठी घ्या दादा. सामुदायिक बोलतो मग काय करायचं इकडे चैत्यभूमीची पाहणी तर आपण नेहमीच करतो आहोत. एक तर चैत्यभूमीचा जो स्तूप आहे त्या स्तूपाला बरीच वर्ष झालेली आहे आणि त्या स्तूपाचं रिन्युएशन करणं अत्यंत आवश्यक आहे. या भागाची डेव्हलपमेंट चांगली होणं अत्यंत आवश्यक आहे. मी तसा भारत सरकारकडे आणि राज्य सरकारकडे प्रस्ताव दिलेला आहे. समोरचा जो रोड आहे तो अत्यंत छोटा रोड आहे, त्यामुळं ज्या पद्धतीनं सेल्फी पॉईंट केलेला आहे तर सेल्फी पॉईंट जसा पुढंपर्यंत आलेला आहे तिथून ते इथंपर्यंत एखादी भिंत करावी आणि तर लाखोच्या संख्येने जे लोक येतात त्यांना इथं येण्या जाण्यासाठी चांगली सुविधा व्हावी, त्यासाठी आमचा प्रयत्न आहे. पण चैत्यभूमीच्या डेव्हलपमेंटसाठी आंबेडकर फॅमिलीने सहकार्य करणं अत्यंत आवश्यक आहे आणि लवकरात लवकर महानगरपालिकेकडे पैसे पेंडिंग आहे आणि यासाठी या ठिकाणी भव्य असा स्तूप उभा राहावा. स्तूपाच्या बाजूला एक चांगली बिल्डिंग उभी राहावी, त्याच्यामध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी भिकून निवास असावं, त्यामध्ये चांगली लायब्ररी असावी. तर हिंदू मिलचं काम तिकडं चाललेलंच आहे, पण चैत्यभूमीचा जो विकास आहे तो लवकरात लवकर होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी मी नक्कीच लवकरच एखादी मिटिंग ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये चैत्यभूमीला जर काय कमी जास्त झालं तर समाजामध्ये चांगला मेसेज जाणार नाही. त्यामुळं हे जे काम आहे ते काम का थांबलेलं आहे, हे काम पूर्ण करण्यासाठी काय करणं अत्यंत आवश्यक आहे या गोष्टींचा आढावा घेण्यासाठी मी एक बैठक ठेवणार आहे. त्याचबरोबर आता हिंदू मिलचं जे काम चालू आहे तर आता 2024पर्यंत त्याचं उद्घाटन व्हावं अशी आमची अपेक्षा होती, पण आता काम कुठंपर्यंत आलेलं आहे त्याचा आढावा घेण्यासाठी आज मी हिंदू मिलला भेट देणार आहे. त्या ठिकाणी जो पुतळा आहे 350 फुटाचा पुतळा आणि 100 फुटाचं फाउंडेशन जे राम सुतार आहे त्यांना हे काम दिल्लीमध्ये देण्यात आलेलं आहे आणि बाकीचं काम जे आहे ते शापोर्टी पालन जे करतायत त्याची बोल त्याचे आर्किटेक्ट आहेत आणि काम अत्यंत चांगल्या पद्धतीचं होणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक आहे ते होणार आहे, पण लवकरात लवकर ते काम पूर्ण होणं अत्यंत आवश्यक आहे. पैशाची काही अडचण अजिबात नाही, MMRD त्यासाठी सगळे पैसे खर्च करत आहे. त्यामुळं मी आज त्या ठिकाणी भेट देऊ काम कुठंपर्यंत आलेलं आहे आणि अजून काम पूर्ण होण्यासाठी किती वेळ लागणार आहे, त्यांच्या अजून काही अडचणी आहेत का
याचा सर्वे करण्यासाठी मी आज या ठिकाणी भेट देणार आहे. तुम्ही बैठक घेणार असं म्हटलेलं आहे. मुख्यमंत्र्यांशी काही तुमचा संवाद होणार आहे का? कारण की इंदुमिलचा प्रश्न असेल किंवा चैत्यभूमीचा प्रश्न असेल, हा खूप महत्त्वपूर्ण असा प्रश्न आहे. मुख्यमंत्र्यांशी संवाद करू आपण, म्हणजे मुख्यमंत्र्यांसोबत एखादी बैठक घ्यायला काही हरकत नाही आहे. पण काही बैठका माझ्या लेवलला होऊ शकतात, म्हणजे काही त्याचा आढावा घेऊ. त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा होऊ शकते की कुठं काम थांबलेलं आहे आणि कशा पद्धतीचं जे माहिती आहे ती त्यांना द्यायला हरकत नाही. मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्या सर्वांशी चर्चा करून हे लवकरात लवकर काम पूर्ण व्हावं त्यासाठी नक्की मी प्रयत्न करणार आहे. राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा आहे सुरू. राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप तिघांकडूनही वेगवेगळे दावे केले जात आहेत जागांसाठी. रिपाईला यावेळी तरी स्थान मिळणार आहे का मंत्रिमंडळ विस्तार राज्यात? नाही, ते जरी करत असले किती दावे तरी RPIला एक मंत्रिपद हवे. त्यामुळे RPIला एक मंत्रिपद पाहिजे, पण आता विस्तार होतो का नाही काय माहीत नाही आहे. आणि आमचा विस्तार होणार होता पण तो अजितदादांचा विस्तार झाला, त्यामुळं पुन्हा विस्तार थांबलेला आहे. त्यामुळं लवकरात लवकर जेवढे मंत्री पूर्ण भरायचे आहेत 42-43 मंत्री ते सगळे भरले पाहिजे. आणि त्यामध्ये RPIला एक मंत्रिपद मिळालं पाहिजे अशी आमची मागणी आहे. पुन्हा मुख्यमंत्र्यांकडून माननीय देवेंद्र फडणवीसांकडून सांगितलं जाते की विस्तार होणार आहे, पण त्याची वाट आम्ही पाहतो आहोत आणि लवकर विस्तार व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. अजित पवारांमुळे या विस्ताराला ब्रेक लागलाय का? नाही, अजित पवारांमुळे ब्रेक लागण्याची आवश्यकता नाही. अजित पवार आल्यानंतर ते आमच्यासोबत आले. आम्हाला काय तशी आमची ताकद तशी 136 आमदारांची होती, तशी अजितदादांच्या 40-45 आमदारांची आम्हाला आवश्यकता नव्हती. पण तरीही अजितदादा हे 2019मध्ये शपथ घेण्यासाठी आले होते आणि देवेंद्र फडणवीस त्यांची शपथ झाली होती. तेव्हापासून अजितदादांची इच्छा होती की आपण BJP सोबत जायला पाहिजे. आणि राष्ट्रवादीमध्ये ही सातत्यानं चर्चा राहिलेली आहे की राष्ट्रवादीच हे ठरवत होती की आपण BJP सोबत जायला पाहिजे, पण तो काही निर्णय होऊ शकला नाही. पण ज्यावेळेला उद्धव ठाकरे यांचं सरकार गेलं, माननीय एकनाथ शिंदे आणि 40 आमदारांना घेऊन ते ज्यावेळेला शिवसेनेत बाहेर पडले, त्यावेळेला सरकार अल्पमतात गेलं आणि उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागला. त्यावेळेला या ठिकाणी सरकार महायुतीचं बनलं आणि अजितदादा हे सुद्धा नंतर पूर्ण ताकदीनिशी आमच्यासोबत आले. त्यामुळे आम्ही काही त्यांना पुरलेल्या वेळेला आरोप असणं चुकीचं आहे. अजितदादा स्वतःहून आले आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली की मला आपल्यासोबत यायचं आहे. त्यामुळे येणाऱ्यांसाठी आमचे दरवाजे उघडे होते. त्यामुळे अजितदादांना आम्ही संधी दिलेली आहे. पण त्यांच्यामुळे विस्तार लांबलेला असं नाही आहे. करायचं असेल तर लवकरात लवकर होऊ शकतो. आता वेळ घालवू नये. फक्त मंत्रिमंडळाचा विस्तारच नव्हे तर महामंडळाचे अध्यक्षपद आहे, उपाध्यक्षपद आहे, डायरेक्टरपद आहे, जिल्हा तालुक्याच्या कमिटी आहेत, SO आहे. या सगळ्या गोष्टी या सरकारने लवकरात लवकर कराव्या अशा पद्धतीची आमची RPIच्या वतीनं मागणी आहे. सर, खासदार किरीट सोमय्या यांच्या संदर्भातील एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता. त्याची चौकशी सुद्धा उच्चस्तरीय करण्यास सुरुवात झालेली होती. मात्र नेमका व्हिडिओ कुठून व्हायरल झाला हे जाणण्याऐवजी आता लोकशाही चॅनलने जो व्हिडिओ दाखवला होता त्यांच्या सुतार कमलेश सुतारचे संपादक आहेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. कशा प्रकारे बघता येईल? त्याच्याबद्दल काय मला पूर्ण माहिती नाही आहे. त्यामुळं काय व्हिडिओ आला होता वगैरे काय त्याची चौकशी जी काय होणार ती झाली असेल, पण त्याबद्दल काय मला माहिती नाही. आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो राज्यात पेटतो आहे. अजून देखील सरकारला यश आलेलं नाही आंदोलन संपवण्यामध्ये. मराठा समाजाचं जे मनोज जरांडे पाटील आहे ते जालन्यामध्ये अंतरवली सराटी नावाच्या गावामध्ये गेल्या 13-14 दिवसापासून ते पोहोचलेले आहे. त्यांची आग्रही मागणी अशी आहे की विदर्भामध्ये मराठा समाजाला कुणबीचे सर्टिफिकेट मिळतात, कोकणामध्ये मिळतात, तर मराठवाडा जो आहे या निजाम संस्थांमध्ये होता, हैदराबाद संस्थांमध्ये होता आणि तो 1 मे 1960ला संयुक्त महाराष्ट्रामध्ये आला. तर मराठा समाज हा कास्तकरी समाज आहे. मराठा समाज हा शेतकरी आहे. तो कुणब्यासारखंच काम करणार आहे. त्यामुळं आम्हालाही ती सर्टिफिकेट द्यावीत अशी त्यांची मागणी आहे. त्याच्या संबंधामध्ये माननीय एकनाथ शिंदेंच्या सरकारने सातत्यानं 2 वेळेला GR काढून त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण अजून जरांडे पाटील यांचं समाधान होत नाही आहे आणि त्यांचं उपोषण लवकर सुटलं पाहिजे आणि मराठा समाजालाही आरक्षण मिळालं पाहिजे अशी आमची पूर्वीपासूनची भूमिका आहे.
मराठा समाजाला आरक्षण म्हणजे सगळ्या जमीनदार, उद्योगपती, मंत्री, मुख्यमंत्री, खासदार, आमदार यांना द्यायचं नाही आहे. तर मराठा समाजामध्ये ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे त्या कुटुंबालाच आरक्षणाचा फायदा होणार आहे. ओबीसीचं आरक्षणसुद्धा 8 लाखाच्या आतमध्ये यांचं उत्पादन आहे त्या ओबीसी फॅमिलीलाच ते आरक्षण मिळतं आहे. ते सगळ्या ओबीसींना मिळत नाही आहे. त्यामुळं याच्यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि माझ्या पक्षाची भूमिका, माझ्या पक्षाचा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे आणि त्यांना कशा पद्धतीनं कुणबी म्हणून सर्टिफिकेट देणं शक्य आहे का ते देण्याचा प्रयत्न करावा किंवा मराठा म्हणून त्यांना आरक्षण देण्याचं संभव आहे का ते तपासून मला वाटतं की राज्य सरकारने निर्णय घ्यावा. आज सरकार निजामकालीन कागदपत्र कुणबी समाजासाठी पाहत आहे, मात्र शाहू महाराजांच्या कागदपत्रांचा या ठिकाणी उल्लेख केला जात नाही, ती कागदपत्र तपासली जात नाही. सरकार आरक्षण देण्याच्या भूमिकेमध्ये नाहीत, कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या भूमिकेमध्ये नाहीत असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलेलं आहे. मला असं वाटतं की पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री होते, ते मराठा समाजाचे होते, त्यांनी त्यावेळेला आरक्षण द्यायला हवं होतं. नाना पटोले आता म्हणतात की आम्हाला सत्ता द्या, ज्यावेळेला होती त्यावेळेला त्यांनी आरक्षण दिलं नाही आणि आता म्हणतात आम्हाला सत्ता द्या आणि आम्ही करतो. तर अशा पद्धतीच्या वावड्या उठवणं ठीक नाही आहे. आणि पृथ्वीराज चव्हाण हे तसे अत्यंत अभ्यासू नेते आहेत, ते सुद्धा काही वर्ष मुख्यमंत्री होते. त्यामुळं सरकारची इच्छा नाही असं अजिबात नाही. शाहू महाराजांचे जे काय कागदपत्र आहेत ती तपासली पाहिजे. जशी निजाम संस्थानामध्ये मराठवाडा असताना जी कागदपत्र आहे ती तपासली जात आहे. त्याप्रमाणे त्यांचं जे म्हणणं आहे त्याप्रमाणे शाहू महाराजांच्या काळामध्ये अनेकांना आरक्षण होतं. त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण होतं, दलितांना आरक्षण होतं, कुणबी समाजाला आरक्षण होतं, अशा अनेक जातीच्या धर्माच्या लोकांना आरक्षण होतं. त्यामुळं शाहू महाराजांचे जे पेपर्स आहेत ते तपासायला काय हरकत नाही. सर हिंदी में जाना चाहेंगे आप